हॅलो एव्हरीवन. आज आपण 2 ट्रेड केले होते, पण माझ्या लक्षातच राहिलं नाही की रेकॉर्डिंग चालू करायचं. मला वाटलं रेकॉर्डिंग चालू आहे, पण मी रेकॉर्डिंग चालू केली नाही. CS म्हणजे क्लोजिंग ऑप्शन सेशन, हे लागू झालं आहे हा नियम नवीन. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर इथे मी 15 मिनिटला केलं तर काल बघू शकता मार्केट क्लोजिंगच्या वेळेस, एक मिनिट हे बघा, मार्केट क्लोजिंगच्या वेळेस ऑलमोस्ट 200 पॉईंटची कॅन्डल बनली होती. म्हणजे पहिले मार्केट इथे क्लोज व्हायचं, पण आता ते ऑप्शन आल्यामुळे, नवीन नियम आल्यामुळे मार्केट आता डायरेक्ट जी क्लोजिंग प्राइस आहे तिथे क्लोज होणार आहे. तर आज सकाळी बघू शकता तुम्ही, आज सकाळी गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि खालचा जो मूव आहे, जे ऑप्शन सेलर असतील, ज्यांनी काल जे ऑप्शन होल्ड करून गेले असतील, ते पूर्णपणे आज त्यांचा लॉस झाला असेल, कारण की प्रीमियम खूप भयानक डिके झाले असते. तर आज आपण बघू शकता, आज आपण निफ्टीमध्ये, निफ्टीचा व्ह्यू आपला सकाळी, आज माझा व्ह्यू बुलिश होता. मग मी काय केलं, मी 2 स्टॉक शोधले बघा. या स्टॉक एक्सच्या वेबसाईटवर गेलो. इथं ट्रेंडिंग स्टॉकमध्ये आपण गेनर्समध्ये आपल्याला KEI आणि CG पॉवर इंडस्ट्रियल हे 2 स्टॉक आपल्याला चांगले गेनर्समध्ये दिसत होते. मग मी CG पॉवरमध्ये आलो. मोठा गॅप ऑफ ओपनिंग झाला होता. त्याच्यानंतर इथं व्हॉल्यूम बार लावल्यावर आपल्याला दिसलं की व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे याच्यामध्ये. तर आपण काय केलं, हे जे प्राइस ॲक्शन बनलं याचं इथे, हे मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. हे बघा, सकाळी गॅप ऑफ ओपनिंग झाल्यानंतर हा जो व्हॉल्यूम बनला इथे, व्हॉल्यूममध्ये जे प्राइस ॲक्शन बनलं मी तुम्हाला दाखवतो. स्ट्रॉंग कॅन्डल आली आणि एक ब्रेकआउट करत होते. इथं मी एक्झॅक्ट ह्या पॉईंटला मी एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्यानंतर आपण वेट करत होतो की आपल्या डायरेक्शनने मार्केट जाईल. एक मिनिट. आपल्या डायरेक्शनने मार्केट जाईल, पण तसं झालं नाही. मार्केट आपल्या डायरेक्शनने थोडं गेलं, आपल्याला प्रॉफिट दिसत होता. मग आपण इथला जो स्टॉप लॉस आहे ना, ही जी लाईन दिसते तुम्हाला खालची 5335, इथे आपण SL ट्रेल करून ठेवला. परत मार्केट त्या SL आपल्याला हिट नाही केला, परत वरती झाला. मला वाटलं आता सेकंड टाइम तरी आपल्याला 1:1 देईल, पण मार्केट परत तिथून रिव्हर्स झालं आणि आपला ट्रेलिंग SL ह्या लाईनीला इथे हिट केला मार्केट. दुसरा ट्रेड आपण घेतला होता, सेम मी तुम्हाला जे सांगितलं, स्टॉक एक्सच्या वेबसाईटवरून आपण सिलेक्ट केला होता CG इंडस्ट्रियल. CG इंडस्ट्रियलमध्ये बघाल तर 15 मिनिटच्या टाइम फ्रेमला एक ट्रेंड लाईन बनत होती. 5 मिनिटला पण दिसू शकते ते बघा. 5 मिनिटला एक ट्रेंड लाईन बनत होती आणि इथे जे व्हॉल्यूम बनला सकाळी, त्या व्हॉल्यूममुळे आपल्याला कन्फर्म झालं की हा व्हॉल्यूम खूप स्ट्रॉंग बनलेला आहे आणि याच्यात ब्रेकआउट येण्याची खूप मोठी शक्यता आहे. मग आपण काय केलं, इथे ट्रेड घेतला आणि हा पण ट्रेड ऑलमोस्ट आपल्या बाजूने 1:1च्या आसपास गेला होता. हे बघू शकता तुम्ही, हा ट्रेड इथपर्यंत गेला होता. मग आपण काय केलं, इथला स्टॉप लॉस आहे ना, ट्रेल करून इथे ठेवला आणि आज परत मार्केटने आपला ट्रेलिंग SL इथे हिट केला आणि मार्केटने आता 1:1 दिलं. म्हणजे आज मार्केटमध्ये एवढी खास मुवमेंट नाही होती. निफ्टी आज आता जर बघितलं आपण, पूर्णपणे बेरीज झाला आहे. पूर्णपणे कालचा मूव जो आहे, ऑप्शन जे बाहेर असतील त्यांना पूर्ण आज मार्केटने लॉस केला, ट्रॅप केला असेल. आता आपण बघू शकता, हे बघा तुम्ही, आज आपलं PNL आपल्याला दोघी ट्रेडमध्ये आपला ट्रेलिंग SL गेला आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे आपण ट्रेल केलं, तर हा ट्रेल जर मी टाईट झाला, जर मी थोडा लूज ट्रेल केला असता इथपर्यंत, तर आपला ट्रेलिंग SL आज ह्या CG पॉवरमध्ये हिट झाला नसता. आपल्याला फक्त KEI मध्ये ट्रेलिंग SL घ्यावा लागला असता आणि इथे 1:1, म्हणजे आज आपण ग्रीनमध्ये क्लोज केला असतं. पण ठीक आहे, जाऊ दे. आपलं मार्केट आपल्या भावनांवर चालत नाही. आपण आपलं प्लॅन जो आहे तो एक्झिक्यूट करायचा असतो. आणि आज आपल्याला बघू शकता तुम्ही, फक्त मिनिमम आपली जी रिस्क आहे त्याच्या अंडर आपल्याला लॉस झाला आहे. खूप मिनिमम लॉस केलेला आहे आपण. आणि चार्जेस पण बघू शकता, फक्त 118 रुपये चार्जेस आहे. आणि आजचा दिवस आपण असाच क्लोज करतो इथे. आणि चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रोज मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आणि ॲक्च्युली आज मला लाईव्ह ट्रेड रेकॉर्ड करायचं होतं, पण लाईव्ह ट्रेड रेकॉर्ड झाला नाही, कारण की मला वाटलं की
रेकॉर्डिंग चालू आहे पण मी बोलत राहिलो आणि रेकॉर्ड झालंच नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण नेक्स्ट टाइम याची काळजी घेऊ. आपण जे ट्रेड केलं आहे ना ते ट्रेड आपण जर्नलमध्ये मेंटेन करून घेऊ. आणि हे जर्नल तुम्हाला यूज करायचं असेल ट्रेड डायरी म्हणून तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तुम्ही पण यूज करू शकता. आज आपण ट्रेडचं जर्नल मेंटेन करून घेऊ. आज आपण ट्रेड घेतला होता CG पॉवरमध्ये. ठीक आहे, आपण इथे टाकलं CG पॉवर. आजची डेट आहे 4. प्राईज आपण बाईंग प्राईज होती आपली 869.81. क्वांटिटी होती 100. एक्झिट प्राईज होती आपली 868. आणि फीज अँड चार्जेस आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. आणि लॉंग ट्रेड होता आपला. स्टॉप लॉस आपला 864.30 ला होता. 864.30 ला. आणि टार्गेट होता आपलं 880.85. स्ट्रॅटेजी आपली ब्रेकआउट स्ट्रॅटेजी होती. आणि आउटकम काय, आपण कुठल्याही प्रकारचा आज मिस्टेक केली का, आउटकम काय आला आपल्याला, आपण कुठल्याही प्रकारची मिस्टेक आज केली नाही म्हणजे आपण प्लॅन आहे ना आज फॉलो केला. ठीक आहे, तर आपण व्हॉल्यूम बघितला, आपण रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर फॉलो केली आणि वेट केला आपण एंट्रीसाठी. तसंच इकडच्या साईडला आपण सायकोलॉजिकल पॉईंट बघून घेऊ. आज आपली ट्रेडला सायकोलॉजी आपण 10 देऊ आणि आपलं सॅटिस्फॅक्शन आपला ट्रेलिंग गेला म्हणून आपण 9 देऊ. आणि इमोशनल आज मी फ्रस्ट्रेट, ओव्हर कॉन्फिडन्स, एन्झायटी, पेशंट, मी काम होतो, मला कुठलंही टेन्शन नव्हतं. आणि मी ओव्हर ट्रेडिंग केली नाही, मी रिव्हेस्ट केलं नाही, मी अर्ली एक्झिट केलं नाही, फोमोमध्ये एंट्री घेतली नाही. मिस्टेक मी आज कोणतीच केली नाही, त्याच्यामुळे आपण आता याला सेव्ह करतो. तसंच दुसरं ट्रेड पण आपण रेकॉर्ड करून घेऊ. दुसरा होता आपल्याकडे जर तुम्हाला हे ट्रेडिंग जर्नल वापरायचं असेल तर तुम्ही पण मला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून गेली, एकदम बेस्ट आहे. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग चेकलिस्ट, आपले डेली ट्रेड्स, हे बघा मी तुम्हाला दाखवतो आता आपले डेली ट्रेड्स इथे बघू शकता. स्ट्रॅटेजीज आपल्या इथे तुम्ही जी तुमची स्ट्रॅटेजी असेल ती, तिचा विन रेट किती आहे ते चेक करू शकता. ब्रेकआउट, पुल बॅक, NSE हिट मॅप, तुमच्या कुठल्या स्ट्रॅटेजीवर तुम्हाला किती % विन रेट आहे हे तुम्हाला लक्षात येतं. जसं की मला ब्रेकआउट ट्रेडवर 56% विन रेट मला मिळतोय. असं तुम्ही चेक करू शकताय. रूल्स आपले तुम्ही इथे रोल डिसाईड करू शकता. तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट फॉलो, रिव्हेंज ट्रेडिंग अवॉइड केली, व्हॉल्यूम कन्फर्मेशन, समराईज पण आहे. AI समराईज केल्यावर ते आपल्याला पूर्ण डेटा देऊन टाकेल. सगळ्यात मेन इथं कॅलेंडर आहे, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, आता मी 2 दिवस काल ट्रेड केला आणि आज ट्रेड केला. काल पण आपला 1 ट्रेडमध्ये लॉस होता, आज पण 2 ट्रेडमध्ये लॉस होता. पण आपला लॉस आहे ना एकदम रिस्क मॅनेजमेंटच्या आतमध्ये. आत्ताशी 2 दिवसात आपल्याला फक्त आपण 500ची रिस्क घेतोय, त्याच्यामुळे आपला रिस्क रिवॉर्ड मेंटेन असणार आहे. 2 ट्रेडिंग सेशन आपल्याला लॉस झाला आहे, हे बघा तुम्ही बघू शकता इथे. तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी तुम्हाला, तुम्ही हे वापरू शकता. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.